हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण सावजी मटण. खूप मस्त असं खायला हे खूप टेस्टी लागते आणि एकदा नक्की करून बघा, खूप छान चव लागते. तर चला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडं तिखट आणि थोडं मीठ टाकून राहिलेली आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि दही टाकत आहे 2 चमचे आणि थोडंसं तेल टाकून राहिलेली आहे आणि अर्धा कांदा चिरून टाकून राहिलेली आहे. सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण याला कुकरमध्ये 7 ते 8 शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे किंवा शिजेपर्यंत शिट्या लावून घ्यायच्या. तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये शिजवू शकता किंवा गंजातही शिजवू शकता. तर शिट्या झाल्यानंतर आपण याला थंड करून घेतलं आणि थंड झाल्याच्या नंतर आता चेक करून घेऊया मटण कसं शिजलेलं आहे. मटण छान शिजलेलं आहे. थोडंफार जे शिजायचं असेल ते आणखी आपण उकळून त्याच्यामध्ये शिजून जाणार. तर चला मसाला तयार करूया आपण. तर सर्वात अगोदर मी तांदूळ घेतले, थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि धणे घेतलेले आहे, सोप आहे, थोडंसं शाही जिरं आहे आणि 2 चक्री फूल घेतलेले आहे. थोडीशी जावित्री टाकायची आहे आणि 1 किंवा 2 आपण तेजपत्ते टाकणार आहोत. तेजपत्ता छान तोडून असा टाकलेला आहे. थोडा दगडफूल टाकत आहे आणि थोडंसं जायफळ टाकत आहे. जायफळ टाकल्याने त्याचा सुगंध छान येतो आणि टेस्टी वाटते. आणि थोडीशी कलमी टाकत आहे. 2 भेंडी विलायची टाकलेली आहे. थोडीशी खसखस, 5-6 हिरवी विलायची टाकलेली आहे. सर्व साहित्य छान आपण मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे मिरे आणि लॉंग पण टाकू शकता. भाजतानाच टाकायचं आहे. मी ते दोन्ही पण स्किप केलेलं आहे, पण तुम्ही टाकू शकता. त्याच्याने पण चव खूप छान लागते. तर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. छोट्या वाटीभर बारीक तुकडे करून घेतले आणि त्याला छान आता आपण भाजून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचं आहे छान डार्क कलर येतपर्यंत या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये आणि थंड व्हायला ठेवून देऊया. सर्व साहित्य छान थंड झाल्याच्या नंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. तर आता ह्या तेलामध्येच आपण 2 बारीक चिरलेले कांदे टाकणार आहोत आणि थोडंसं अद्रक आणि थोडं लसण टाकणार आहोत. तुम्ही हे साहित्य न भाजताही कच्चंच वाटू शकता, पण मी या पद्धतीने भाजून घेते म्हणजे आपलं कच्चेपणा निघून जातो. तर हा असा गुलाबी भाजून घेतलेला आहे. तर आता हे सर्व मसाले आपण आता छान थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. सर्व थंड झालेलं आहे. तर आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आपण जो अगोदर मसाला भाजून ठेवला होता तो टाकत आहे. छान मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायचं आहे त्याचं. आणि हा जो आपला सावजी मसाला तयार आहे, तर हा मसाला तुम्ही डब्यामध्ये भरून म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तो वापरू शकता. भरपूर दिवस हा टिकतो मसाला. तर आता एका डब्यात काढून घेतलेला आहे. असा बंद करून तुम्ही हा डबा बंद करून ठेवायचा आहे, जेणेकरून त्याचा सुवास टिकून राहील. आणि आता खोबरं बारीक करून घेऊ. कधी कधी ते खोबरं बारीक होत नाही, म्हणून अगोदर मी बारीक करून घेत असते आणि नंतर आता याच्यामध्ये कांदा जे आपण भाजून ठेवला होता तो टाकणार आहोत आणि ते टाकून आपण छान पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटल्यास पाणी टाकायचं आहे, नाहीतर घट्टसर असा पेस्ट आपण बनवून घ्यायचा आहे. तर तयार आहे आपले सर्व मसाले आता. तर चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. या पद्धतीने वाटून घेतले मसाले आपण सगळे. तर एक भांडं घेतलेलं आहे. मी हंडी घेऊन राहिलेली आहे. तुम्ही याऐवजी कोणतंही भांडं घेऊ शकता तुम्हाला जे आवडते, ज्यात तुम्ही भाजी बनवता ते. तर 2 ते 3 चम्मच तेल टाकत आहे. अर्धा किलो भाजी आहे, त्या हिशोबाने तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपला छान परतला गेला पाहिजे
आणि त्यानंतर जे वाटण तयार केलेलं होतं आपण कांदा खोबऱ्याचा पेस्ट तो टाकलेला आहे आणि तो 2 चम्मचच टाकलेला आहे आणि 2 चम्मच मी सावजी मसाला टाकत आहे, कारण की सावजी मसाला टाकल्याने रस्सा खूप घट्ट होते. त्या हिशोबाने तुम्ही आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं आहे. तर मसाला छान परतून घेतलेला आहे. तर याच्या अगोदर आपण मटण शिजवताना तिखट मीठ टाकलेलं आहे, तर आपण पाहूनच टाकायचं आहे. आपल्याला जेवढं तिखट मीठ आवडते त्या हिशोबाने टाकायचं आहे. तर मी 2 चमचे तिखट आणि 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आहे. खारट नाही झाली पाहिजे भाजी. मटण आता शिजवलेलं होतं ते टाकून देत आहे. मसाला छान परतल्याच्या नंतर शिजवलेलं मटण टाकलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये फोडणी टाकून ते मटण हंडीमध्ये पण शिजवू शकता, पण कुकरमध्ये लावल्याने वेळ वाचतो म्हणून कुकरमध्ये बनवलेलं आहे. आणि या पद्धतीने फोडणी टाकून आपण 5 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये आता हे मटण छान शिजवून घ्यायचं आहे. पाणी सुकेपर्यंत आपण मसाल्यामध्ये मटण शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आटलं, मसाला छान बघा छान शिजलेला आहे आता आणि तेलही यायला लागलेलं आहे. या पद्धतीने आपण शिजवून घेतलेलं आहे. तर आपल्याला जेवढी तर्री पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही गरम पाणी टाकायचं आहे. आणि रस्सा घट्ट होतो तर थोडा पातळच करत आहे मी, कारण की थंड झाल्याच्या नंतर आणखी घट्ट होतो. जर तुम्हाला रस्सा नाही करायचा आहे, तसं सुकं करायचं आहे तर सुकं पण करू शकता. आणि हे छान शिजवून घेतलं आहे. तर तयार आहे आपलं हे सावजी मटण. तर या पद्धतीने बारीक चिरलेली कोथिंबीर लावलेली आहे, म्हणजे सांबार लावलेला आहे. तर तयार आहे आपलं सावजी मटण. तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.